मायबाप शेतकऱ्यांनो, माझ्या हातामध्ये सोयाबीन कापसाचा उत्पादन खर्च, मिळणारा भाव, येणारा तोटा असं संपूर्ण गणित लिहिलेलं आहे। हे जेव्हा मी तुम्हाला समजून सांगेल त्यानंतर आमदनी अठ्ठनी खर्चा रुपये आपला होतो हे तुमच्या लक्षामध्ये येईल। आपला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये काय करतोय, खर्च करतोय, परंतु उत्पादन खर्च लिहून ठेवत नाही। त्यानंतर उत्पन्न किती आलं त्यातून तो उत्पादन खर्च वजा करत नाही, नफा किती राहिला याचा हिशोब ठेवत नाही। त्यामुळे आपल्यावर अन्याय होतोय का, आपण मातीत चाललोय का, आपला फक्त वापर होतोय का हे त्याच्या लक्षामध्ये येत नाही। त्याला जाण करून देण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एल्गार महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांनीच हा संपूर्ण हिशोब लिहून ठेवलेला आहे। आता तुम्हाला समजून सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळ मला आठवते की गुलामाला गुलामीची जाण करून जा म्हणजेच तो पेटून उठेल। त्याच पद्धतीने शेतकरी राजाला त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाण करून देण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करतो आहोत। त्यामध्ये आपण आता सोयाबीनचा उत्पादन खर्च सर्वप्रथम बघूयात। तर नांगरणी 1500 रुपये, कल्टिवेटर 800 रुपये, 5 वखरणी 700 रुपये, काडी कचरा वेचणे 1200 रुपये, रोटावेटर आवश्यकतेनुसार 1000 रुपये, सोयाबीन बियाणे एक बॅग 3500 ते 4000 रुपये, त्यानंतर खत बॅग ऑटो भाडे हमालीसह 1500 रुपये, बियाणे बुरशीनाशक त्याला आपण सी ट्रीटमेंट म्हणतो ती 400 रुपये, पेरणी खर्च 1000 रुपये, तणनाशक फवारणी मजुरीसह 1000 रुपये, त्यानंतर कोळपणे 2 पाळ्या 1600 रुपये, निंदन खर्च 2000 रुपये, कीटकनाशक फवारणी एकूण 3 वेळा मजुरीसह 4500 ते 5000 रुपये, त्यानंतर सोयाबीन सोंगणी खर्च 3700 ते 4000 रुपये, ताडपत्री खर्च दोरीसह 1200 रुपये, मळणी खर्च वाहतूक हमालीसह 2000 रुपये, त्यानंतर बारदाना व सुतळी खर्च 500 रुपये, मार्केटपर्यंत वाहतूक खर्च 500 रुपये, मार्केट हमाली व तोलाई खर्च 300 रुपये, त्यानंतर क्रॉप लोन व्याज वार्षिक 60% प्रमाणात 2300 रुपये, त्यानंतर 3 वर्षातून आपण 5 ट्राली शेणखत टाकतो 1 एकरामध्ये, मग सरासरीनुसार ते आपल्याला एक प्रतिवर्षी 5000 रुपये पडते। तर ते 5000 ऍड केले तर एकूण खर्च होतोय 36200 रुपये। त्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो 1 एकरमध्ये सरासरी 5 क्विंटल सोयाबीन जर आपण पकडलं, यावर्षी 5 क्विंटल सुद्धा शेतकऱ्यांना सोयाबीन झालेलं नाही, पण 5 क्विंटल जर आपण पकडलं तर 36200 भागिले 5 जर केलं आपण तर एका क्विंटलचा उत्पादन खर्च 7240 रुपये येतोय आणि आजचा सरासरी भाव 4200 जर आपण पकडला तर उत्पादन खर्च 7240 वजा 4200 म्हणजेच 1 क्विंटल मागे 3040 रुपये उत्पादन खर्चात खिशातून टाकावे लागतात। ही वस्तुस्थिती आहे। ते म्हणजेच उत्पादन खर्चामध्ये आपल्याला 3040 रुपये तूट आहे। ठीक आहे। आता स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार उत्पादन खर्च अधिक 50% नफानुसार 7240 गुणिले 1.5 बरोबर 10860 रुपये भाव मिळणे अपेक्षित आहे, गरजेचे आहे। हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल। आता आपण कापसाचा उत्पादन खर्च जाणून घेऊ। कापूस कामाचे स्वरूप आणि त्याचं रक्कम। नांगरणी 1400 रुपये, कल्टिवेटर 700 रुपये, रोटर 700 रुपये, कापूस बियाणे 2 पाकिट 1660 रुपये, लागवड मजुरी 640 रुपये, खत टाकणी मजुरी 1920 रुपये, कीटकनाशक 5000 रुपये, फवारणी खर्च 1700 रुपये, डवरणी फेर 2500 रुपये, निंदन खर्च 4000 रुपये, कापूस वेचाई 7000 रुपये, मार्केटपर्यंत वाहतूक खर्च 1000 रुपये, आडत 1000 रुपये, क्रॉप लोन व्याज वार्षिक 60% प्रमाणे 1700 रुपये, त्यानंतर 3 वर्षानंतर 5 ट्राली त्याप्रमाणे आपण ते शेणखत जर प्रतिवर्षी प्रमाणे 5000 रुपये जर पकडलं तर एकूण खर्च उरला 40420 रुपये। 1 एकरमध्ये कोरडवाहू जमिनीत सरासरी 3 क्विंटल कापूस होतो तर बागायतीमध्ये 7 क्विंटल कापूस होतो। त्यामुळे सरासरी एकरी 5 क्विंटल कापसाचे उत्पादन पकडून उत्पादन खर्च 40420 भागिले 5 जर आपण केलं तर त्याला 8084 रुपये प्रति क्विंटलचा उत्पादन खर्च लागलेला आहे। त्यानंतर आजचा सरासरी भाव जर 7000 रुपये आपण जर पकडला तर 8084 वजा 7000 म्हणजेच 1 क्विंटल मागे 1084 रुपये आपल्याला खर्च आपल्या खिशातून टाकावा लागतो आहे। म्हणजेच 1084 रुपये उत्पादन खर्चामध्ये तूट आहे। त्यानंतर स्वामीनाथनाच्या सूत्रानुसार उत्पादन खर्च प्लस 50% नफा नुसार 8084 गुणिले 1.5 बरोबर 12176 रुपये भाव मिळणं गरजेचं आहे। म्हणून आपण सोयाबीनला या एल्गार महामोर्चामध्ये 9000 भाव मिळावा, कापसाला 12500 भाव मिळावा अशी मागणी करतोय। तर काही स्वयंघोषित तज्ञ म्हणतात की भाव का सरकार ठरवतं का, तर आम्हाला त्या स्वयंघोषित तज्ञाला या माध्यमातून सांगायचं आहे की आम्ही शेतकऱ्यांची सशक्त दबावगट या सरकारवर निर्माण करतोय आणि सरकार आयात निर्यात धोरणाच्या माध्यमातून, वायदेबंदीच्या माध्यमातून, सरकार शेतकरी विरोधी कायद्यांच्या माध्यमातून जे भाव पाडण्याचा काटकारस्थान करतं ते करणार नाही आणि सरकार आम्हाला भिल आणि त्या माध्यमातून रेट वाढतील आणि रेट वाढण्यासाठी
शेतमालाचे भाव वाढण्यासाठी एक पूरक वातावरण सरकार तयार करू शकतं. निवडणुकीचं वर्ष आहे आणि शेतकऱ्याच्या पदरामध्ये पीक विमापासून तो असंख्य त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आपण 20 नोव्हेंबरला त्या ठिकाणी बुलढाण्याला जिजामाता प्रेक्षागार या ठिकाणून हा एल्गार महामोर्चा सुरुवात होणार आहे आणि 50,000पेक्षा जास्त शेतकरी त्या ठिकाणी जमणार आहेत आणि ती शेतकऱ्यांची बळीराजाची ताकद दाखवून देण्यासाठी आपणा सर्वांना यावं लागणार आहे. मी तुम्हाला हे गणित समजून सांगितलं. या गणिताविषयी तुमचं मत काय आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा वापर होतोय, तुमच्या शेताचा वापर होतोय, म्हणून हे कुठेतरी आपण बदल केला पाहिजे. आपला उत्पादन खर्चानुसार आपण कुठेतरी बदललं पाहिजे. बदलायचं नसेल तर मग 20 तारखेला एल्गार महामोर्चामध्ये तरी सहभागी झालं पाहिजे आणि जी तोट्याची शेती ती फायद्यामध्ये करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे आव्हान मी तुम्हाला या माध्यमातून करतो. त्याच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.